चला मंडळी, आज करूया पालकची चमचमीत पातळ भाजी। आज मी ही भाजी ताक घालून केलेली आहे, त्यामुळे या भाजीला आमच्याकडे म्हणतात ताकातला पालक। भाजीसाठी इथं मी एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून कॉटन कापडावर पाणी निथळायला ठेवलेला आहे। 2 चमचे चण्याची डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे पाण्यात 2 तास भिजत घातलेले आहेत। निथळून घेतलेला पालक या पद्धतीने बारीक चिरून घेऊया। पालकची देठं जर कोवळी असतील तर ती सुद्धा पानांसोबत आवर्जून घ्या। आणि आपला सगळा पालक चिरून झालेला आहे। चिरलेला पालक मी कुकरमध्ये घातलाय आणि पालक बुडेल एवढं पाणी त्यावर घालूया। कुकरच्या मधोमध हे असं स्टँड ठेवून त्याच्यावर भिजवलेले डाळदाणे ठेवूया। डाळ आणि दाण्यांमध्ये आपण भरपूर पाणी भरून ते भिजवत ठेवलेले ते पाणी सगळं काढून टाकलंय। अगदी 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढून पालक शिजवायचा आहे। यापेक्षा जास्त शिट्ट्या काढू नका, नाहीतर पालकाचा हिरवा रंग निघून जातो। तुम्हाला कुकरमध्ये पालक शिजवायचा नसेल तर पातेल्यात किंवा कढईत पाणी घालून त्यात पालक शिजवलात तरीही चालेल। 1 शिट्टी होऊन कुकरचं प्रेशर निवलेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। शिजलेले डाळदाणे आणि स्टँड दोन्हीही काढून घेतलंय आणि आता हा पालक आपण रवीने घोटून घेऊया। डाळ आणि दाणे आपण वेगळ्या भांड्यात काढून शिजवले, त्याचं कारणच हे आहे की मग हा आपल्याला पालक असा छान घोटता येतो। तुमच्याकडे रवी नसेल तर पालक थंड झाल्यावर हाताने चुरून घोटून घेतलात तरीही चालेल। आता यात भाजी मिळून येण्यासाठी 1.5 ते 2 चमचे बेसन घालूया। यापेक्षा जास्त बेसन घालू नका, नाहीतर पातळ भाजीऐवजी तो पालकचा झुणका होऊन जाईल। बेसनऐवजी तुम्ही यात भाजणीचं पीठ, मेथकूट, ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं पीठ सुद्धा घालू शकता। शिजलेला पालक आणि बेसन छान मिक्स झालेलं आहे। बेसनच्या गुठळ्या राहिलेल्या नाहीत। इथे मी भाजीसाठी ताक करून घेतलेलं आहे। आपल्याला यात 1 वाटी भरून आंबट ताक घालायचंय। अर्धी वाटी दह्यात अर्धी वाटी पाणी घालून आत्ताच ताक घुसळलंय, त्यामुळे तुम्हाला हा वर फेस दिसतोय। वाटीभर ताक घालून पुन्हा एकदा सगळं छान घुसळून घेऊया। आता यात शिजलेले डाळदाणे घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। भाजी फोडणीला घालण्यासाठी जाडबुडाची कढई तापवून घेतलीये आणि त्यात घातलंय 1 टेबलस्पून तेल। गरम तेलात अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे चांगले तडतडून द्या। इथं मी 4 हिरव्या कंच सणसणीत तिखट मिरच्या स्लेट करून घातलेल्या आहेत। याने भाजी मस्त चटकदार होते। यापेक्षा कमी मिरच्या मात्र घालू नका, त्याने भाजीला अजिबात चव येणार नाही। पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळद घालून फोडणीत सगळं मिनिटभर परतून घेऊया। 10-12 कढीपत्त्याची पानं घालून ती सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहेत। आता या फोडणीत तयार करून ठेवलेला पालक घालून सगळं छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं आपण फोडणीला 1च चमचा तेल घातलंय, पण काळजी करू नका, आपण याला वरून पुन्हा एकदा फोडणी घालणार आहोत। त्यामुळे भाजी मस्त चमचमीत होते आणि तेल सुद्धा कमी जातं। गॅसची आच मंद करून भाजीला पहिली उकळी येऊ द्या। पहिली उकळी आल्यानंतर तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करायचं आहे। भाजीची ही पळीवाड कन्सिस्टन्सी बघा। ही अशी भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबरही खाऊ शकता। त्यामुळे मी यात अजून आणखीन पाणी घालणार नाहीये, पण तुम्हाला यापेक्षा आणखीन पातळ भाजी हवी असेल तर या स्टेजला थोडंसं पाणी घाला। भाजीला पहिली उकळी फुटल्यानंतर मंद आचेवर आणखीन 2 ते 3 मिनिटं शिजवलं की भाजीतलं बेसन सुद्धा मस्त शिजतं। चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली ताकातली पालकची भाजी तयार आहे। भाजी शिजल्यानंतर याला वरून लसणाची खमंग चुरचुरीत फोडणी द्यायची आहे, त्याने भाजी आणखीन जास्त टेस्टी होते। फोडणीसाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घ्यायच्या आहेत। इथं एका शेगडीवर मंद आचेवर भाजी शिजते आणि दुसऱ्या शेगडीवर मी फोडणीसाठी कढलं गरम केलंय। 2 मोठे चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरं चांगलं लालसर करून घ्यायचंय आणि अर्धा टीस्पून हिंग मस्त खमंग परतून घ्यायचंय। पाव टीस्पून हळद घालूया आणि ठेचलेला लसूण घालून चांगला लालसर कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा आहे। या वरून घालायच्या फोडणीत थोडा हिंग जास्त घालायचा आणि लसूण मस्त फ्राय करून घ्यायचा, त्याने भाजी फारच सुरेख लागते। हे बघा, मंद आचेवर लसूण मस्त लालसर कुरकुरीत झालेला आहे। आता यात 2 लाल मिरच्या घालून त्यासुद्धा अर्धा मिनिट फ्राय करून घेऊया आणि ही खमंग चुरचुरीत फोडणी भाजीवर ओतूया।
भाजीवर लगेचच झाकण ठेवूया, म्हणजे ही फोडणी भाजीत आतल्या आत मस्त मुरेल। 2 मिनिटांनंतर झाकण काढून सगळं मिक्स करून घेऊया। पालकची ताकातली पातळ भाजी सर्व्ह करायला तयार आहे। आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसते किंवा सणवार झाल्यानंतर खूप गोड खाणं होतं आणि काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, त्यावेळेस ही भाजी आणि भात खाऊन बघा, तुमच्या तोंडाची चव दुपटीने वाढेल। इथे तुमच्यासोबत एक टिप शेअर करते। सीझन असेल तेव्हा या भाजीमध्ये एक वाटीभर ओला मटार, ओले पावट्याचे दाणे किंवा ओले तुरीचे दाणे घातले तर भाजी आणखीन छान लागते। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।